माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अयोध्या कांड भाग 10. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. जेव्हा महाराजांनी क्रोधागरात प्रवेश केला, कैकेयीच्या फरशीवर पडलेले पाहून त्यांना धक्का बसला. तिचे अलंकार माळा सर्वत्र विखुरलेल्या, ती जणू स्वर्गातून खाली पडलेल्या अप्सरेसारखी दिसत होती. महाराजांना कैकेयी आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रिय होती. त्यामुळे तिला अशा अवस्थेत पाहून ते अत्यंत व्यथित झाले. त्यांना धडकी भरली. आपल्या गुडघ्यावर वाकून तिच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श करीत आपल्या प्रिय राणीला महाराज म्हणाले, प्रिये कैकेयी, तुला कुठले दुःख त्रस्त करीत आहे? तुझ्या निराशेचे कारण काय? ते काही असले तरी लक्षात घे की त्याचे निरसन करायला मी तयार. माझे तुझ्याकडे पुरेसे लक्ष नाही का? तुझ्या अन्य राण्यांसोबत काही वाद झाला का? तुला क्रोध यावा असे कोणी काही केले का? प्रिय, हे लक्षात घे, मी पूर्णपणे तुझ्या नियंत्रणाखाली ग. तुला संतुष्ट करण्याचा प्रयत्न टाळणे मला कधीही जमलेले नाही. कृपया मनमोकळेपणाने बोल. तुला कशाचा त्रास ते सांग. जसा उगवता सूर्य सकाळच्या धुक्याला विखरून टाकतो, तसे तुझे दुःख दूर करण्याची मला संधी दे. मदनाच्या प्रेमबाणाच्या प्रभावाखाली असलेले महाराज दशरथ रास्तिक वासनाचे गुलाम बनले. राजाचे शब्द ऐकल्यावर आपले ध्येय पूर्णत्वाला जाणार याची कैकेयीला खात्री पटली. क्षणिक शांततेनंतर कैकेयी उतरली. कोणीही माझा अपमान केलेला नाही, माझ्या प्रति अनादर दाखवलेला नाही. स्वामी, माझ्या मनात काय ते मी आपल्याला सांगते. तथापि आपण मला प्रथम वचन दिले पाहिजे की मागे पुढे न पाहता आपण माझी इच्छा पूर्ण कराल. कैकेयीचे मस्तक आपल्या मांडीवर घेत तिचे विस्कटलेले केस हळूपणे नीट करीत महाराज उतरले. तुला माहीत आहे ना, एक राम सोडला तर तुझ्यापेक्षा मला अधिक प्रिय कोणी नाही. मी शपथ घेतो की तुझ्या आज्ञेचे मी सर्वतोपरी पालन करेन. तुला काय हवे ते मन मोकळेपणे सांग. मी न चुकता तुझी इच्छा पूर्ण करेन. कृपया लक्षात ठेव की तुला जे हवे असेल तेच नेहमी करेन. आता मला सांग, तू का दुःखी? महाराजांनी तीनदा आश्वासन दिल्यानंतर कैकेयीची खात्री पटली की ते पूर्णपणे तिच्या मुठीत आले. आपल्या पुत्रप्राप्तीच्या पक्षपाती प्रेमामुळे तिच्या मनात उपजलेल्या उत्कट इच्छेच्या प्रभावाखाली राणीच्या तोंडून असे भयंकर शब्द बाहेर पडले, हे 12 आदित्यांनो, 11 रुद्रांनो, 8 वसूंनो, अश्विनी कुमारांनो, तुमची साक्ष असो. सूर्य चंद्र रात्र दिवस 4 दिवसांनो तुमची साक्ष असो. गंधर्व राक्षस पितर भूत पिशाच इतर सर्व सजीवांची आता साक्ष आहे. माझ्या आदर्श धर्मानुयायी सत्यनिष्ठ पती परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. प्रिय पतिराज, देवता असुरांमधील युद्ध आठवा, जेव्हा तुम्ही भयानकरीत्या जखमी झाला होता, मरणोन्मुख पडला होता. आठवा की तेव्हा आपल्याला माझ्या सेवेने पुनरुज्जीवन मिळाले. यामुळेच आपण मला 2 वर बहाल केले होते. हे उदार राजा, आता न चुकता ते 2 वर आपण मला आजच दिले पाहिजेत, नाहीतर दुःखामुळे मी प्राणत्याग करेन. म्हणून माझी अशी विनंती की जी श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी केली गेली आहे, त्या अभिषेक सामग्रीचा उपयोग करून भरताचा राज्याभिषेक केला जावा, ही माझी पहिली इच्छा. दुसरी इच्छा अशी की वल्कले मृगचर्म धारण करून रामाने आजच्या आज 14 वर्षाच्या वनवासासाठी दंडकारण्यात जावे. कैकेयीचे निर्वाणीचे बोलणे ऐकून महाराज दशरथ अतिशय भांबावून गेले, थक्क झाले. दुःखाने होळपळत असणारे ते स्वतःशीच विचार करू लागले, हे माझ्या बाबतीत काय घडत आहे? माझ्या पूर्वजन्मातील एखादे दृश्य मला स्वप्नात तर दिसत नाही ना? कदाचित मी पूर्णपणे वेडा झालेलो आहे. असा विचार करीत असतानाच महाराज लगेच दुःखाने व्याकुळ झाले. शुद्ध गेल्याने निश्चिष्ट होऊन ते जमिनीवर कोसळले. काही वेळानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले, त्या दुःखी दशरथाला ती परिस्थिती इतकी वेदनादायक वाटत होती की पुन्हा एकदा मूर्छित होऊन पडले. दीर्घ काळानंतर महाराज दशरथ पुन्हा पूर्ण शुद्धीवर आले. धीर धरून विचार करीत असताना त्यांच्या हृदयात क्रोधाग्नीचा ज्वाला भडकून आल्या. क्षुब्ध झालेले महाराज दशरथ कैकेयीला दूषणे देऊ लागले. हे दुष्ट स्त्रिये, तू काय इतकी विकृत झाली की माझ्या पूर्ण वंशाचा नाश करण्याचा तू निश्चय केलेला आहे? माझ्यावर परिस्थिती यावी असे मी केले तरी काय? रामाने तुझा असा कोणता गुन्हा केला
रामाने आपल्या स्वतःच्या आई एवढेच तुझ्यावर प्रेम आहे, त्याला दुखवायचं तू एवढा का निश्चय केला? प्रत्येक जण रामावर स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करतो. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मग गरज पडली तर मी माझ्या अन्य 2 स्त्रियांचा त्याग करीन, पण मी रामाचा कधीही त्याग करू शकणार नाही. आपल्या संतापाला वाट करून दिल्यामुळे महाराज दशरथाची मनोवस्था अचानक बदलली. त्याने आपले मस्तक विनम्रपणे कैकेयीच्या पायावर ठेवले. आर्जवी स्वरात म्हणाले, हे मतप्रिय सुंदरी, कृपया तुझा भयानक निर्धार सोडून दे. राम हा सर्व सद्गुणाची मूर्ती. तो प्रेमळ, क्षमाशील, सत्यवचनी, सभ्य, कर्तव्य तत्पर, प्रत्येकाचा हितचिंतक. रामाने भरत करतो तेवढाच प्रेमाने, किंबहुना त्यापेक्षाही अधिक प्रेमाने तुझी सेवा केलेली आहे. जर तुझा आग्रह असेल तर सिंहासनाचा वारस म्हणून मी भरताचा राज्याभिषेक करीन, पण रामाला वनवासात पाठवायची कल्पना मी करू शकत नाही गो. रामाला दुखवायची कल्पनाही करण्याचे धाडस नाही. काय करू? दोष त्याच्यात औषधाने सापडत नाही. खरे तर त्याने तुझ्याप्रती कठोर शब्दही कधी वापरला नाही ग. माझ्या प्राणप्रिय, माझ्यावर दया कर. दुसरा एखादा वर माग. संपूर्ण पृथ्वी मी तुला द्यायला तयार, पण मी हे करू शकत नाही. जर मी रामाचा त्याग केला तर मी नक्कीच मृत्युमुखी पडेल. कृपया तुम्हाला हे सर्वात क्रूर अधार्मिक कृत्य करायला लावू नको. महाराज दशरथ जेव्हा बोलत होते तेव्हा ते अगणिक होऊन विलाप करीत होते. उद्वेगाने त्यांचे शरीर थरथरत होते. महाराज कैकेयीकडे दयेची भीक मागत होते, तरी तिच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. आपल्या निश्चयावर ठाम राहून ती म्हणाली, जेव्हा आपण मला दिलेल्या वराचे पालन करण्यापासून परावृत्त होतात तेव्हा धर्मापासून बोलण्याचे धाडस आपण कसे करू शकता? आपण गंभीरपणे वचन दिले होते, मी ते कधीही विसरणार नाही. राजा शिवीचे स्मरण करा, ज्याने एका कबुतराचे रक्षण करण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आपले स्वतःचे मांस एका सशानाला दिले होते. जर आपण स्वतःचा शब्द पाळला नाही तर आपल्या संपूर्ण कुळाच्या ख्यातीला कलंक लागेल. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपले वचन पूर्ण केले पाहिजे. कैकेयी जसजशी बोलत होती तसतसा तिचा निर्धार वाढत होता. क्रोध लोभात वाहवत गेलेली, सर्व प्रकारची लज्जा मर्यादा यांचा त्याग केलेली कैकेयी म्हणाली, हे राजन, तुमचा खरा हेतू मला ज्ञात आहे. एकदा रामाचा सिंहासनाचा वारस म्हणून राज्याभिषेक झाला की मला माझ्या पुत्राला बाजूला सारणे तुम्हाला सोपे जाईल. आमचा अडथळा दूर झाल्यावर तुम्ही कौशल्यबरोबर सुखाने आयुष्य व्यतीत करण्यास मोकळे व्हाल. तथापि मी शपथ घेऊन सांगते की जर तुम्ही तुमचे वचन पाळले नाही तर मी आजच विष प्राशन करीन, प्राणत्याग करीन. आपल्या शब्दाने महाराज दशरथ दुःखाने व्यथित झालेले पाहून कैकेयी थांबली. अमिनिश नेत्राने अवकाशात एकटक दृष्टी लावलेले महाराज भान हरपून पुन्हा राम 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 असे उच्चार जमिनीवर कोसळले. थोड्या वेळाने महाराज थोडेसे शुद्धीवर आले. त्यांनी आपल्या पत्नीला विचारले, हे पथभ्रष्ट नारी, कुणाकडून तू एवढा निर्लज्ज दुष्टपणा शिकलीस? भरताला जरी उत्तराधिकारी नेमले तरी रामाशिवाय तो हे राज्य स्वीकारणार नाही, हे तुला माहीत नाही का? असे लाजीरवाणी कृत्य केल्याबद्दल लोक मला काय म्हणतील? प्रत्येक जण माझा उपहास करीत म्हणेल, हा पा तो कामुक राजा, ज्याने आपल्या पत्नीवरच्या प्रेमाखातर लाडक्या पुत्राला वनवासात पाठवले. अशा परिस्थितीत येथे सुख नांदेल असे तुला वाटते तरी का? आपले वक्तव्यामध्येच थांबून महाराज दशरथ चिंता करू लागले. ज्या रामाने आजपर्यंत राजवैभवाचे सुख उपभोगले होते, तो वनातले कष्टप्रद जीवन कसा जगू शकेल? या विचारासरशी त्याचे दुःख क्रोध जसा वाढला तसे अचानक उपहासाने ते म्हणाले, ही न्यायपरायण राज्ञी आपल्या सर्व नातेवाईकांपासून स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर या राज्यावर राज्य करण्यासाठी मी तुझे यश चिंतितो. तुझ्या अभद्र योजनेत मीही भाग घ्यावा असे अपेक्षा करू नको. तुझ्या मागच्या मी कधीच पूर्ण करणार नाही तुझ्या मागण्या ग, कधी नाही. तथापि असहायतेच्या भावनेने राजाला ग्रासून टाकताच त्याचा आवेश लगेच मावळला. आपले म्हणणे मागे घेण्यासाठी ते राणीजवळ गयावया करू लागले. कृपया तू जे जे काही म्हटलीस ते मागे घे असे म्हणत असतानाच त्यांना पुन्हा भोळ आले. महाराज दशरथ जसे पुन्हा शुद्धीवर आले तसे ते पुन्हा कैकेयीला दोष देऊ लागले. स्त्रिया खरोखर किती निंदे असतात. त्या स्वभावाने क्रूर, विकृत, स्वार्थी असतात. जरी सर्व स्त्रिया तशा नसल्या
हे भरताच्या माते, तू नक्कीच तशी आहेस. तुझ्या मागण्या दुष्ट मत्सरी आहेत. मी त्या कधीही पूर्ण करणार नाही. तुला हवे असेल तू किंचाळत बैस, विष घे, मला धमकी दे, पण मी रामाला वनवासात कधीही पाठवणार नाही. विलाप केल्यामुळे दशरथाचे नेत्र लाल झाले होते. त्यांचा आवाज केविलवाना होता. तरी कैकेयीने निष्ठुरतेने आपली मान फिरवली. महाराजांनी पुन्हा पुन्हा तिच्याकडे याचना केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. महाराज प्रार्थना करू लागले की ही रात्र कधी संपू नये, म्हणजे दुसऱ्या दिवशी रामाला वनवासात पाठवण्याच्या सत्व परीक्षेला त्यांना सामोरी जावे लागणार नाही. तथापि दशरथ राजांना शेवटी कळून चुकले की कैकेयी तिच्या निर्धाराशी ठाम आहे. पुन्हा एकदा निराशेने ते बेशुद्ध होऊन पडले. महाराज दशरथ कैकेयीशी चर्चा करून तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करत असताना इकडे वशिष्ठ मुनींनी राज्याभिषेकाची तयारी पूर्ण केली. सर्व नक्षत्रांचा अधिपती चंद्र याने पुष्य नक्षत्रात प्रवेश केलेला होता. राज्याभिषेकाचा शुभ मुहूर्त येऊन ठेपला होता. जेव्हा वशिष्ठ मुनी राजप्रासादात येण्यासाठी रस्त्यावरून चालत येत होते, तेव्हा त्यांना पताका, तोरणे, हारांनी सर्व घरं सजवलेली दिसली. त्याचप्रमाणे भगवान रामाच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या लोकांच्या घोळक्यांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकलेले रस्ते भरलेले होते. आनंदाचे उधाण आलेल्या त्या जनसमूहामधून इतर महान ऋषी वारांसह जात असलेल्या वशिष्ठ मुनीने प्रासादाच्या परिसरात प्रवेश केला. बागांनी, सरोवरांनी सुरेखरित्या नटलेल्या त्या परिसरात कमळ पुष्पांची, हंसाची साकळ, सावली देणाऱ्या फुलझाडांची रेलचेल होती. वशिष्ठ मुनी प्रासादात प्रवेश करणार इतक्यात महाराजांचे प्रमुख मंत्री सुमंत्रही नुकतेच परतलेले त्यांना दिसले. वशिष्ठांनी त्यांना सांगितले, आम्ही आल्याची सूचना महाराजांना द्या. मी पवित्र नद्यांचे पाणी सुवर्ण कलशामध्ये भरून आणलेले आहे. यज्ञाच्या वेळी रामाला बसण्यासाठी पवित्र काष्टाचे खास आसन तयार करून आणलेले. शिवाय मी अनेक तऱ्हेचे बीजे, सुगंधी द्रव्ये, मौल्यवान रत्न राज्याभिषेकासाठी आणलेले. मध, दही, कंदमुळे, तूप, दूध, मसाले, फुले, भाजलेल्या धान्याच्या ओंब्या, दर्भ इत्यादी यज्ञाकरिता लागलेले सर्व सामान मी एकत्रित करून आणलेले आहे. शिवाय मी 8 कुमारिका, अनेक सुंदर हत्ती, 4 अश्वा जोडलेला अत्यंत सुंदर रथ, एक खास तलवार, एक धनुष्य, भोई असलेली पालखी, चंद्रा समान असलेले छत्र, चामराची जोडी, एक पवित्र बैल, सिंहाच्या नक्षीने सजवलेले एक सिंहासन आणलेले आहे. यज्ञासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व गोळा केलेले आहे. म्हणून महाराजांना रामाला आणावयास सांगावे, म्हणजे चंद्र पूर्णपणे पुष्य नक्षत्रात प्रवेश करताच समारंभाला सुरुवात केली जाऊ शकेल. महाराजांच्या दालनात प्रवेश केलेले सुमंत्र लगेच दशरथ आणि कैकेयी बसलेल्या खोलीत पोहोचले. राजा आणि राणी यांच्यात काय घडून गेलेले याची कल्पना नसलेले सुमंत्र प्रसन्न होते. म्हणून त्यांना पाहून ज्यांचा आनंद कायमचा दुराला गेला असे महाराज जेव्हा आक्रोश करू लागले, तेव्हा सुमंत्रांना आश्चर्याचा धक्का बसला. महाराज म्हणाले, हे सुमंत्रा, तू माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे करीत आहे. असे ओरडत ते जमिनीवर बेशुद्ध होऊन पडले. रामाच्या राज्याभिषेकाच्या आनंदामुळे महाराज रात्रभर झोपलेले नाहीत असे कैकेयीने त्यांना सांगितले. तेव्हा महाराज पुन्हा सिद्धीवर आले. त्यांनी सुमंत्रांना रामांना बोलावून आणण्याची आज्ञा दिली. रामाच्या प्रासादात गेल्यावर सुमंत्रांना लगेच सीता रामाच्या समोर हजर करण्यात आले. भगवान रामाने शुभ्र कमळाचा हार घातलेला होता. त्यांचे देदीप्यमान शरीर सुवर्णाच्या अनेक हारांनी झाकले गेले होते. त्यांच्यावर चौऱ्या ढाळणाऱ्या, विविध भेटवस्तू, मोठ्या भक्तिभावाने अर्पण करणाऱ्या सेवकांसह बसलेले राम सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूसारखे दिसत होते आणि ते खरोखर साक्षात विष्णूच होते. महाराजांनी आपल्याला बोलावणे धाडले हे ऐकून राम सीतेला म्हणाला, राज्याभिषेक सोहळ्याची संबंधित काही पवित्र हेतूने पितास्त्रीने मला बोलावले असले पाहिजे. राम जेव्हा निघाले तेव्हा लक्ष्मण हात जोडून प्रवेशद्वाराशी त्यांची वाट पाहत होते. रामाने त्यांना आपल्या समवेत घेतले. रथारूढ होऊन ते अयोध्येच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करू लागले. रस्त्यावर प्रजाजन वाद्याच्या साथीसह रामाची स्तुती करत त्यांचा जय जयकार करीत होते. ते जेथे जेथे जात होते तेथे तेथे लोकांची दृष्टी त्यांच्यावरून ढळत नव्हती. खरोखर भगवान रामाचे स्वरूप असे आहे की जो त्यांच्याकडे पाहतो त्याला आपली नजर वळवणे शक्यच होत नाही. आपल्या पित्याच्या प्रसादाच्या आतल्या
प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावरच राम रथातून उतरले व ते जे प्रजाजन तिथपर्यंत त्यांच्या समोर आले होते त्यांना त्यांनी निरोप दिला. रामाने पितेच्या कक्षात प्रवेश करताच त्यांना महाराज दशरथ कैकईसह आसनावर बसलेले दिसले. महाराजांचा चेहरा खिन्नता आणि काळजीने व्यथित झालेला होता. राम येता क्षणी महाराज फक्त राम 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 असे पुटपुटू लागले. त्यांचे नेत्र अश्रूने भरून आल्याने ते रामाकडे नजर वर करून पाहूही शकत नव्हते. आपल्या पितेची अशी दुःखी अवस्था पाहून रामाचे हृदय दुःख चिंतेने व्याकुळ झाले. त्यांना कळेना असे काय घडले की ज्यामुळे माझे पिताश्री असे निरुत्साही झाले. मला पाहून त्यांना आनंद का झाला नाही. रामाने मग कैकेयीकडे विचारणा केली, माझ्या पित्याच्या दुःखाचे कारण काय? माझ्यामुळे ते दुखावले गेलेत काय? कैकेयीने सुरुवात केली, महाराज रागवलेले नाहीत, दुखावलेले नाहीत, तथापि त्यांना तुला काही सांगायचे. त्यांना भीती वाटते की तसे केल्याने तू दुखवला जाशील, म्हणून मला सर्व स्पष्ट कळू दे. खूप दिवसापूर्वी युद्धभूमीवरील एका संकटातून तुझ्या पित्याला मी वाचवल्यानंतर त्यांनी मला 2 वर दिले होते. तथापि भेकटपणामुळे आता आपले वचन पाळायला ते मागे पुढे पाहत आहेत रे. म्हणून रामा, तूच आपल्या पित्याला अधर्माची कास न धरू देता त्यांच्या धर्माचे रक्षण केले पाहिजे. हे रामा, जर आपल्या पित्याची आज्ञा पाळायची तुझी पूर्ण तयारी असल्याचे वचन तुम्हाला देत असला तर मला इच्छित असलेल्या 2 वरांचे स्वरूप मी जाहीर करेन. अत्यंत वाईट वाटून रामाने उत्तर दिले, माझ्या प्रिय माते, मला याचे आश्चर्य वाटते की पितेची इच्छा मी न कचरता पूर्ण करीन. याबद्दल तुझ्या मनात शंका आली. अग्निप्रवेश जरी करायचा असेल तरी मी तो करीन. कृपया माझ्या पित्याला काय हवे ते मला सांग, मी त्याप्रमाणे वाघेन. याबद्दल अजिबात शंका धरू नको, हे माझे दृढ वचन आहे. रामाकडून आश्वासन मिळताच दुष्ट कैकेयी म्हणाली, पूर्वी देवताच्या सांगण्यावरून शंभरासुराशी लढताना जेव्हा तुझे तात पिता गंभीर जखमी झाले होते तेव्हा मी काळजीपूर्वक त्यांची सेवा करून त्यांना जीवनदान दिले होते. अतिशय कृतज्ञतेच्या भावनेने महाराजांनी मला 2 वर मागण्याची विनंती केली होती. नंतर आवश्यकता असेल तेव्हा मी ते मागून घेईन असे मी त्यांना सांगितले होते. आता त्या वरदानाचा वापर करावा अशी माझी इच्छा आहे. पहिला वर म्हणजे माझ्या भरताचा सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून राज्याभिषेक करावा अशी मी तुझ्या पित्याला विनंती केली. दुसऱ्या वराने मी तुला 14 वर्षाकरिता वनवासात पाठवायला महाराजांना सांगितले. ते तुला जटाधारी साधूसारखे वल्कले मृगचर्म नेसून राहावे लागेल. तुझ्या पित्याने आपले शब्द मागे घेऊ नयेत व अधर्माच्या मार्गाने जाऊ नये हे पाहणे तुझे कर्तव्य आहे, तुझे कर्तव्य. या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघूया. ज्यावेळेस तुम्ही श्रवण कराल त्यावेळेस दृश्य समोर आणा. नक्कीच आपल्याला मनातनं कथा कळेल. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.